हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण BTC ट्रेडिंग कशा पद्धतीने करायचं आहे, ट्रेंडला कशा पद्धतीने गेस करायचा आहे, न्यूबी ट्रेडर असाल तर तुमच्यासाठी हा एपिसोड हेल्पफुल असणार आहे। ट्रेंड वाईज ट्रेड कशा पद्धतीने आपण ओपन करू शकतो, करंट BTC प्राइस ॲनालिसिस मध्येच आपण थोड्या गोष्टी क्लिअर करूयात। म्हणजे लाईव्ह जर तुमचा ट्रेड कोणता ओपन असेल तर तुम्हाला कशा पद्धतीने ते मॅनेज करायचं आहे ते तुम्हाला समजेल। इकडे जर BTC वन डे टाइम फ्रेमला आपण जर स्विच केला, तुम्हाला फक्त स्ट्रॅटेजी लक्षात ठेवायचं आहे, कशा पद्धतीने फॉलो करायचं आहे। आता जर तुम्ही सपोर्ट अँड रेजिस्टन्सने पाहिलात तर इथे एक सपोर्ट क्रिएट झाला होता रिसेंटली। जर प्राइस ॲक्शन तुम्ही फॉलो केला असाल तर सपोर्ट ऑलरेडी ब्रेकडाऊन झाला आहे। सपोर्ट ब्रेकडाऊन नंतर आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, हा एक ट्रेंडी मार्केट आहे। ट्रेंडी मार्केटमध्ये तुम्हाला लेवल्स जे आहेत ते अशा पद्धतीनेच ते स्पॉट करावं लागणार आहे। रिसेंट जे मार्केट मुवमेंट्स आहेत ते ट्रेंडी आहेत, म्हणजे फास्ट मुवमेंट होते, त्यामुळे लेवल्स जे आहेत ते तुम्हाला वरच्या टोकाला जास्त मिळणार नाही किंवा असं बॉक्स टाईप कोणते ट्रेंड तुम्हाला मिळणार नाही। त्यासाठी जे काही अप ट्रेंडला आलेले असतील त्या अप ट्रेंड लेवलला आपण सपोर्ट किंवा रेजिस्टन्स म्हणून तिथे अप्लाय करू शकतो, यूज करू शकतो। आता इकडे आपण पाहूयात, एक ट्रेंड लाईन जर आपण असं ड्रॉ केला तर आपल्याला एक डाऊन ट्रेंड चॅनल भेटत आहे। जर तुम्ही ट्रेंड वाईज गेला तर आपल्याला एक डाऊन ट्रेंड चॅनल इथे भेटत आहे। डाऊन ट्रेंड चॅनल म्हणजेच काय, सेलर्स जे आहेत या ट्रेंड लाईनला फॉलो करत आहेत। म्हणजे ह्या ट्रेंड लाईनला जसं प्राइस ऍक्शन येत आहे तिथे सेलचा पोझिशन ओपन करत आहे, ह्या ट्रेंडला जसं प्राइस ऍक्शन येत आहे बायर्स जे आहे ते एंट्री होत आहे। पण यामध्ये लक्षात ठेवायची एक गोष्ट आहे, डाऊन ट्रेंड चॅनल इथे जर क्रिएट होत असेल तर तुम्हाला फक्त सेल पोझिशन वरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे। जरी प्राइस इथे येत असेल तर तुम्ही इथे बाय पोझिशन न घेता सेलचा पोझिशन इथे घेऊ शकता। आणि तुम्ही फक्त स्पॉट ट्रेडर असाल तर तुम्हाला एक चांगल्या सपोर्टची गरज आहे, जिथे बायर्स जे आहेत ते न्यू बायर्स जे आहेत ते एंट्री होतील। सपोर्ट जर स्ट्रॉंग असेल तिकडे बायर्स जास्ती प्रमाणात इन्व्हॉल्व्ह होतील आणि प्राइस मोमेंट जे आहे ते बुलिश मोमेंटम इथे कन्वर्ट होत असते। त्यामुळे ट्रेड वाईज ट्रेड ओपन करा, जेणेकरून तुमचा ट्रेड तिथे फेल व्हायचे चान्सेस खूप कमी होतात। बिटमार्ट वरती एक एअर ड्रॉप अजून एक लॉन्च झाला आहे। हे एअर ड्रॉप जे आहे न्यू आणि ओल्ड युजर्स साठी आहे। तुम्हाला कोड यूज करायचा आहे, रेफरल कोड हा, जर तुम्ही न्यू युजर असाल, किंवा लिंकने तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता। स्पॉट मार्केटमध्ये $30 पेक्षा जास्ती अमाऊंट तुम्हाला ट्रेड करायचा आहे 10 मेच्या आत। एअर ड्रॉप पूल जे आहे 42,000चा आहे, स्पेशली आपल्या कम्युनिटीसाठी। टर्म्स अँड कंडिशन पहा, रॅन्डम 50 युजर सिलेक्ट केले जातील, 850 RS तुम्हाला मिळतील, किंवा टोकन मध्ये जर तुम्ही बघितला $10 वर्थ टोकन्स मिळतील। माझ्याच रेफरल कोडनी तुम्हाला साइन अप करावं लागेल। इंडियन युजरलाच आहे। इंडियन युजर व्हेरिफिकेशन हे तुमचे KYC ने होईल, त्यासाठी KYC 1 KYC 2 मॅन्डेटरी आहे। एअर ड्रॉप जे आहे ते नवीन आणि जुन्या युजर्स साठी आहे। फक्त सब्जेक्ट काय आहे, इथे तुम्हाला रेफरल कोड माझा यूज करायचा आहे। डिस्ट्रीब्युशन जे आहे ते 15 मेच्या आत होईल। या अमेझिंग एअर ड्रॉप सोबत तुम्ही बिटमार्ट वरती साइन अप करू शकता, बाय ट्रेड होल्ड करू शकता क्रिप्टोकरन्सीज। इथे तुम्हाला 1500+ क्रिप्टोकरन्सीज मिळतील। वेगळ्या वेगळ्या ऑप्शन्स आहेत, कॅटेगरी वाईज तुम्ही ट्रेड करू शकता। जर तुम्हाला कॅटेगरी वाईज ट्रेड करायचं असेल, मार्केट वरती क्लिक करा, इकडे तुम्हाला कळतील कोणकोणते कॅटेगरीज आहेत। ऑल, मेन, पोटेन्शियल, इनोव्हेशन, लेअर 1, लेअर 2, AI, जे काही ट्रेंड चालू असेल त्या ट्रेंडने तुम्ही इथे ट्रेड करू शकता। फॉर एक्झाम्पल लेअर 1, लेअर 2 जर तुम्हाला माहित नसेल कोणत्या प्रकारचे कॉइन आहेत, सिम्पली तुम्ही क्रिप्टोवरती क्लिक करा, लेअर 1 लेअर 2 सिलेक्ट करा आणि तुम्हाला कळेल त्या लेअर 1 आणि लेअर 2 मध्ये कोणकोणत्या
कॉइन्स इन्व्हॉल्व्ह आहेत. तशा पद्धतीने तुम्ही ट्रेंड समजून घेऊन बिटमार्ट वरती ट्रेडिंगला स्टार्ट करू शकता. सगळी माहिती तुम्हाला बिटमार्ट प्लॅटफॉर्म वरती मिळेल. सो आजच जॉईन करा आणि स्टार्ट करा. तर तुम्हाला बेसिक कळलं असेल करंट मार्केट प्राइस बीटीसी मध्ये काय चालू आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला ट्रेंडनुसार ट्रेड ओपन करायचा आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी इतकेच. बाय.